श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर चला आज आपण जाणार आहोत नाशिकला. आणि नाशिकला एक आहुंच्या मित्रांच्या इथं थोडंसं काम होतं आणि जरा भेटायचंही होतं, तर तिथं आम्ही चाललो होतो. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आता गाडीवरती जायचं म्हटलं तर आपल्याला पेट्रोल टाकायचं असतं आणि पेट्रोल टाकताना जे मीटर आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कारण आता चोरमापं खूप झालेली आहेत. आणि आपण आता चाललेलो आहोत विंचूरमध्ये आलेलो आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल विंचूरचं मार्केट खूप असं मोठं कांदा मार्केट आहे. आणि रस्त्याने खूप असे ट्रॅक्टर चालले होते, तर तुम्ही बघू शकता आता, कारण पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि शेतकऱ्यांना आपला माल साठवायचा म्हटलं तर आता पावसामुळे ते शक्य होत नाही. त्या तर आपला जो माल साठवलेला आहे तो थोडा थोडा करून विक्रीसाठी आणत आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, हा आहे कुंदलगावचा म्हसोबा. आणि इथं खूप असं मोठं जंगल लागतं आणि तिथं नवस केले जातात. आणि ते नवस फेडण्यासाठी इथं जे 4 पायाचं आहे ते कापलं जातं आणि इथंच जेवणं वगैरे केले जातात. खूप असं जागृत असं हे कुंदलगावचा म्हसोबा असं म्हटलं जातं त्याला, आणि खूप जागृत असं देवस्थान आहे. तर चला आता आपण पुढं निघालेलो आहोत. आणि इकडं पाऊस झालेलं होतं, त्यामुळं वातावरण खूप छान असं होतं आणि ऊनही जास्त काही लागत नव्हतं. तर मस्त असे हिरवीगार झाडं होती. आणि तुम्हाला सांगायचं ठरलं तर इकडं जे आंबे होते त्या आंब्याने इतक्या कैऱ्या होत्या, तर त्याचं काही मापच नव्हतं. तर आता आपण आलेलो आहोत नाशिक हायवे आणि खूप छान असा रोड आहे. पूर्ण रस्त्यावरती सावली होती, त्यामुळं उन्हाचं काही एवढं टेन्शन नव्हतं. पण दुपारनंतर खूप ऊन पडलं होतं. तर चला आपण, आणि जाता जाताच आम्हाला एक वाटेत जे मंदिर आहे ते म्हणजे सोमेश्वर मंदिर. तर इथं खूप मोठा असा धबधबा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, श्री सोमेश्वर महादेव मंदिर. तर सौम्य म्हणजे चंद्र आणि शिवशंकराचंच आहे, एक अवतार आहे. आणि त्या नावाने इथं जे मंदिर आहे ते स्थापित झालेलं आहे. आणि इथं इथली जी जागा आहे ती जे आपलं चित्रपट शूटिंग करतात ते इथं केले जाते, त्यासाठी ही जागा खूप प्रसिद्ध अशी आहे. आणि तुम्ही जर आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण असं वेलीने वेढलेलं आहे. गंगापूरजवळ हे जे मंदिर आहे श्री सोमेश्वर महाराजांचं ते आहे. खूप आकर्षक असं मंदिर आहे. आणि तिथं जेव्हा श्रावण महिना लागतो तेव्हा नेपाळवरून खूप लोक येतात आणि इथं दर्शनं घेतात. तर आता इथं तुम्हाला मी दाखवणार आहे की ते मंदिर कसं आहे आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे. आणि तिथं खूप छान अशा दुकानंही लागलेल्या होत्या आणि आपले जे खाण्याचे काही पदार्थ आहे तेही तिथं भेटतात. तर चला आपण आता, इथं गाडी पार्किंग करण्यासाठी सुविधा आहे. तिथं जर टू व्हीलर असेल तर 5 रुपये घेतात पावती, आणि जर फोर व्हीलर असेल तर माझ्या अंदाजे 20 रुपये की 15 रुपये असं काहीतरी घेतात. त्यात काही मला माहीत नाही. पण इथं गाड्या लावण्यासाठी खूप सावलीत अशी मस्त सोय आहे. आणि गर्दी खूप असते. संध्याकाळच्या 4 नंतर जास्त गर्दी असते, सकाळी नसते एवढी. तर आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो, कारण म्हटलं चला रस्त्याच्या कडेलाच आहे तर एकतर जाणं होत नाही आणि आलेलो आहोत तर दर्शन घ्यायला काही हरकत नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही भक्तिनिवासही आहे शेजारीच इथं. आणि तिकडनं आल्यानंतर आपण जर तिकडनं पण उतरण्यासाठी जागा आहे, पण इकडं साईडला आहे. इथं छान असं निवांत तुम्ही खूप टाईम बसू शकतात. आणि इथं तुम्हाला बघायला भेटेल किती हिरवळ आहे आणि खूप छान अशी गोदावरी नदीचं पाणी आहे इथं. आणि हा जर धबधबा बघितला तर खूप असा अरुंद असा हा धबधबा आहे आणि खूप खळखळ खळखळ असा वाहतो. तर तुम्हाला मी तो जवळून दाखवणारच आहे. आणि इथंच आम्ही थोडंसं 5 ते 10 मिनटं निवांत बसलो होतो. आणि खरंच निसर्गाच्या सानिध्यात खूप शांत असं वाटतं. जे काही आपल्या डोक्यातील टेन्शन असेल किंवा काही विचार असतील ते इथं खूप आपण विसरला जातो आणि मस्त निवांत इथं आपण बसू शकतो, कसलंच टेन्शन नसतं. तर इथं आता थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही निघालो होतो साईडनी. तर आता इथं बघू शकता तुम्ही, इथंही खूप वेली आहेत आणि जे कपल्स आहेत ते इथं साईडला बसलेले असतात. तर चला आपण पुढं जाऊया आणि तुम्हाला मी आता मंदिर दाखवते. इथं ही तुम्ही कुटी किती छान बनवलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि इथे जे आपला कचरा आहे त्या टाकण्यासाठी कुंडी आहे आणि साईडने असं मस्त असा व्ह्यू दिसत असेल. आणि हे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी जी रेल्वेसारखं अशी गाडी आहे ती. आणि इथं खूप मोठं असं वडाचं झाड आहे आणि आंब्याचंही झाड होतं, त्याला खूप कैऱ्या लागलेल्या होत्या. मी झूम करून घ्यायचा प्रयत्न करत होते पण उन्हामुळं ते काही येत नव्हतं. आणि इथं तुम्ही जर मुलांना घेऊन गेलात तर मुलं खूप छान खेळतात. आणि इथं बघू शकता तुम्ही साईडलाही हे बघा, मुलांना खेळण्यासाठी खूप छान असं तिथं व्यवस्था केलेली आहे. आणि
प्रसन्न असं वातावरण आहे तिथं. तिथं तुम्हाला खूप असे मंदिरं भेटतील आणि पिण्याच्या पाण्याची खूप छान असे फिल्टरची पाण्याची सुविधा केलेली आहे. तर चला आता तुम्हाला मी खाली जाऊन तिथं जे मंदिर आहे तेही दाखवते. तर इथं बघू शकता आणि इथं बोटिंगची सुविधा आहे. पण मला पाण्यात म्हटलं तर मला खूप गरगरल्यासारखं होतं, त्यामुळं मी त्यामध्ये काही बसले नाही. मला खूप भीती वाटते त्यामध्ये बसण्याची. आणि तिकडं तो तुम्हाला जो दिसत असेल तो आहे धबधबा. तर तिथं खूप असे जे मासे पकडण्यासाठी तिथला आदिवासी समाज आहे ते लोक तिथं असतात आणि जे पर्यटक आहे तेही असतात, पण ते संध्याकाळच्या वेळेस असतात. आणि खूप असं शुद्ध पाणी दिसत होतं, मस्त निळगार. आणि आता इथं शूट केल्यानंतर आम्ही तिथं तुम्हाला जर साईडला मंदिर दिसत असेल, त्या मंदिरात पूजा वगैरे होतात तिथं, किंवा ज्यांनी कुणी काही बोललेलं असेल तर तिथं एक जण पूजा चालू होती तुम्ही बघू शकता. आणि इथं मी आता थोडंसं फोटोशूट केलं आणि मग आम्ही निघणार होतो. जे साईडचे मंदिर आहे त्या मंदिरांचं जे मेन सोमेश्वरांचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला आता मी जे बोट आहे ते कसं तिथं करतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. पण आधी आपण आता दर्शन घेऊया. इथं तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं सत्यनारायण पूजा वगैरे होते. तर इथं बघू शकता तुम्ही देवीचं मंदिर आहे आणि छोटासा नंदी आहे. तर इथं पूजा मांडलेली होती आणि पूजा चाललेली होती. तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेवाचंच मंदिर आहे ते. आणि इथं जी मक्का आहे त्याची खूप छान असं ते आपल्याला तिथं भाजून देतात आणि मसाला वगैरे लावून खूप छान असं टेस्टी लागतात. आणि इथं पिण्याचे पाणी. आणि इथं हा दादा विक्रीसाठी बसलेला. तर तुम्ही बघू शकता खूप छान छान असे त्याच्याकडं जे वस्तू होत्या आणि खूप आकर्षक किचन वगैरे होते आणि जे बांबूपासून बनवलेले असतात तेही साहित्य होते. अशा टोकऱ्या वगैरे छान छान होत्या इथं आणि पूजेचं साहित्यही होतं. आणि इथे ॲक्वा बसवलेलं होतं कारण पिण्याचं पाणी खूप शुद्ध होतं. आणि आता मी चाललेले होते पूजेसाठी. तर चला आपण मंदिरात जाऊया आता. आणि मंदिरात तिथं जे दादा होते त्यांनी शूट घेऊन नाही दिला, त्यामुळं मी थोडंसं मध्ये जाऊन थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर इथं तुम्हाला बघू शकता सोमेश्वर महादेव मंदिर आणि खूप छान अशी याची रचना केलेली आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच एक छोटीशी दानपेटी दिसेल. वरती ज्या घंटा आहेत त्या लावलेल्या आहेत आणि महादेवाच्या जी पिंड आहे ती अशा प्रकारे छान अशी तुम्हाला मी दाखवलेली आहे. तिथे शूट घेण्यास परवानगी नव्हती पण मी थोडासा घेतला. आणि हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आता इथेही मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे इथं मूर्त आहे. आणि इथं असं म्हणतात की बऱ्यापैकी इथं जी म्हणजे चित्रपट आहेत ते इथं शूट केले जातात, कारण वातावरणच तसं आहे त्यामुळं तिथं शूट करायला काहीच हरकत नसते. आणि खूप इथलं जे वातावरण आहे ते खूप प्रसन्न असतं. तर हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आणि वरती असं तुम्हाला याचं घुमट दिसेल. आणि जिथं ती आणि हे आहे सीतामाता आणि श्रीरामप्रभू आणि लक्ष्मणराया यांचं मंदिर आहे. आणि हनुमंतजी तुम्हाला साईडला दिसतील. तर शेजारीच इथे एक छोटीशी दानपेटी पण आहे. आणि इथं हे अशा प्रकारे इथं हे मंदिर आहे. आणि त्यांच्या आहे चरणकमल. तर इथं बघू शकतात आपण धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहोत. आणि जवळ आल्यात बघा कशा बोटिंग करतात. तर मी तुम्हाला दाखवलं होतं. तर मला तर असं भीती वाटते त्यामुळं मी केलेलं नाही. तर अशा प्रकारे इथं जे इच्छुक असतात ते बोटिंग करतात. तर माझ्या अंदाजे बोटिंगची तिथं 160, 200, 250 अशा जसजशी बोट असते तसं त्यांचं ते रेट असतं. आणि इथं जे दत्त महाराजांचं मंदिर होतं आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं त्या जो कुंड आहे त्याच्यातून पाणी निघत होतं. मग मी त्याचाही थोडासा शूट घेतला. पण तिथं म्हणावी अशी काय स्वच्छता नव्हती त्यामुळं मी जास्त काही शूट घेतलेलं नाही. कारण लोक तिथं दर्शनासाठी येतात पण आणि जे आपण सोबत काही आणलेलं असेल खाण्यासाठी वगैरे ते तिथंच टाकतात. आणि हा बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे आणि येण्यासाठीही आहे. तर असं होतं सोमेश्वर महादेवांचं मंदिर. आणि आता आपण फायनली आलेलो आहोत आहोंच्या मित्रांच्या घरी. तर आहोंचे मित्र म्हटलं तर तेही खूप मोठे
पेंटर आहेत, म्हणजेच ड्रॉइंग टीचर आहेत तेही, आणि खूप छान असे त्यांनी चित्र काढलेले होते. तर त्यापैकी मी थोडेसे शूट करून घेतलेले आहेत, ते तर तुम्हाला दाखवणार आहेत. खूप छान असे त्यांच्या रूममध्ये त्यांनी लावलेलं होतं, आणि त्यांनी घरीच अशी जी वॉल आहे त्यावरती पेंटिंग वगैरे केलेली होती. आणि आता तुम्हाला मी दाखवते की त्यांनी कशाप्रकारे पेंटिंग केलेली आहे. तर इथं वरती बघू शकता तुम्ही, इतक्या छान असे त्यांनी बघा जे पेंटिंग आहे त्या केलेल्या आहेत. आणि अजून अशा भरपूर होत्या, तर त्या मी वेळेअभावी दाखवू नाही शकले. आणि इथं आम्ही जेवणं वगैरे केल्यानंतर पुन्हा आहोंचे दुसरे मित्र भेटले, ते जे मुंबईहून आले होते भेटण्यासाठी. तर तिथं आम्ही कॅफेमध्ये चहा वगैरे घेतला, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, आणि मग आम्ही निघालो होतो घरी. तर चला, माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण चाललेलो घरी. बाय बाय.